नवीन करारामध्ये प्रियांनो आपण सर्वजण काढूया लूक शुभवर्तमान 10वा अध्याय आणि लूक 10वा अध्याय 38 पासून 42 वचनापर्यंत आपण प्रियांनो वाचणार आहोत. लूक शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि वचन 38 पासून 42 पर्यंत मी आपल्यासाठी वाचत आहे. आपण सर्वजण त्याकडे लक्ष देऊया. पवित्र शास्त्रामध्ये आपण उघडून यावेळेला प्रियांनो वाचूया. लूक शुभवर्तमान 10वा अध्याय 38 वचन. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला, तेव्हा मार्था नावाची एक स्त्री त्यांचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारंबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. परमेश्वर वाचली वचने आशीर्वादित करू. यावेळेला प्रियांनो देवाच्या वचनाकडे आपण जाऊया आणि आपल्या प्रांताचे प्रांताध्यक्ष रेव्हरंड प्रभाकर पाटील यांचं टाळे वाजून प्रियांनो परत एकदा आपण स्वागत करूया. प्रार्थना करूया. प्रियांनो, प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पुन्हा एकदा मागत आहोत. विशेष प्रभू परमेश्वरा, तुझं वचन प्रभू तुझ्या दासाकरवे आम्हापर्यंत येत असताना त्यांच्या मुखाला, आत्म्याला, शरीराला प्रभू संपूर्ण तू स्पर्श केलेला आहे. आणि ज्या ओझ्याने प्रभू यावेळेला प्रभू ते वचन आमच्यापर्यंत पोहोचवत असताना त्याचा स्वीकार करण्यास आणि त्याप्रमाणे वागण्यास प्रभू परमेश्वरा आम्हाला तू चालण्यास देखील विशेष मदत करशील. आणि खरोखर यावेळेला प्रभू तुझं गौरव या वचनाद्वारे करून घेशील. पाळकसाहेबांना आणि प्रभू आमच्या सर्वांचाच प्रभू शरीर, जीव, आत्मा, पाळकसाहेबांचं विशेष करून मुख आणि प्रभू परमेश्वर आत्मा तुझ्या हातामध्ये घे. त्यांना सामर्थ्य दे आणि सामर्थ्याने प्रभू आम्ही देखील त्याचा स्वीकार करण्यास तू सहाय्य कर. येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बाप्पा. थँक्यू. मार्था आणि मरिया या दोन बहिणींची गोष्ट आपल्याला काही नवीन नाही आहे, पण आज काहीतरी नवीन या दोन बहिणींच्या द्वारे आपल्याला धडा आहे, शिकवण आहे. या ठिकाणी बायबलमध्ये सांगितलेले मार्था नामे एका बहिणीने येशूला आपल्या घरी जेवणासाठी बोलवलं आणि येशू गेलेला आहे. त्या ठिकाणी बहुतेक शिष्य पण असतील त्याच्याबरोबर. जेवणाची तयारी करत आहे मार्थाबाई. स्वयंपाक खोलीमध्ये मग्न आहे. काय बनवत असेल मला माहीत नाही, पण आजच्या भाषेत सांगायचं खमंग बिर्याणी वगैरे काय बनवण्यासाठी ती मग्न होती ती त्या किचनमध्ये. आणि काय करू, माझा प्रभू माझ्या घरी आलेला आहे, हे करू ते करू, काम करता 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 थोडंसं भानावर आली ती आणि म्हटली, अरे मी किचनमध्ये एकटीच कशी काय कामाला, ही आळशी मरिया कुठे आहे? तिने बाहेरून बघितलं. बाहेरच्या रूममध्ये मरिया बसली होती येशूच्या चरणाजवळ. येशूच्या मुखातून येणारं वचन ऐकत होते. आणि त्या ठिकाणी माता दगदग कामाची पडल्यामुळे बायबल सांगतं की ती प्रभूला सांगते, प्रभूजी, अरे या मरीला सांगा ना, एकट्यावर माझ्यावर बोझा टाकला तिने. तिला मला मदत करायला सांगा तुम्ही. आणि प्रभूने उत्तर दिलं मार्थेला, मार्थे मार्थे, तू अनेक गोष्टीविषयीची दगदग करते, किंवा एका गोष्टीचं अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला, तो तुझ्यापासून घेतला जाणार नाही. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला. काय वाटा निवडला हो मरियेने चांगला? तो बायबल सांगतं की तिच्यापासून घेतला जाणार नाही. तू जी निवड केली स्वयंपाक खोलीमध्ये स्वयंपाक बनवायची, ती तुझी निवड होती. हिने निवड केली, काहीतरी वेगळी निवड केली. त्यानं ख्रिस्ती जीवन आपण जगत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला दररोज आपल्याला निवडी कराव्या लागतात. या दगदगीच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग, आजारामध्ये, त्रासामध्ये, अडचणीमध्ये दगदग होते. आणि विशेष करून बहिणींना माहीत आहे, एकटीवर कामाचा बोजा, लेकरांचं पाहायचं, स्वयंपाक करायचा, धुणे भांडे करायची, घर साफसाफ करायचं.
कामाचा बोजा वाढतो आहे की नाही बहिणीनं? हां, दगदग होती ना? एक हातवरती दिसलं मला, हो दगदग होती, मला सहमत आहात. आणि त्या दगदगीमध्ये प्रियानो आपल्या प्रभू येशू आपल्या घरामध्ये आहे हे आपण विसरून जातो. मार्था विसरली की प्रभू माझ्या घरी आलेला आहे. कामाचा बोजा आणि दगदग एवढी स्वतःहून करत राहिली की तिच्याने ते काय झालं नाही. मरियेने प्रियानो चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. तो वाटा तुम्ही आणि मी येशूवर विश्वास ठेवणारे जिवंत देवाचे लेकरं, तो वाटा आपण निवडावा. येशूने जीवन दिलेलं आहे आणि ते विपुल जीवन दिलेलं आहे प्रियानो. ख्रिस्ती जीवन हे नियमावलीचं जीवन नाही प्रियानो, नामधारी जीवन नाही प्रियानो. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्तीचं रूपांतर होतं, बदल होतो प्रियानो, ट्रान्सफॉर्मेशन होतं, स्वभावामध्ये बदल होतो, जीवन बदलतं, अपसाईड डाऊन होतं प्रियानो. ते जीवन आपण जगलं पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. परंतु आम्ही थोडक्या गोष्टीचं काहीतरी हे करतो. दर रविवारी चर्चला जातो, दर रविवारी पहिल्या रविवारी प्रभोजन घेतो, ईस्टर, गुड फ्रायडे हे सर्व जोराने आम्ही हे करतो, बस झालं. अशा प्रकारचे रोटी ख्रिस्ती जीवनाची सुरू आहे. परंतु त्यापेक्षा काहीतरी पलीकडे जीवन हे प्रियानो, ख्रिस्ती जीवन. मरिये आपल्याला काहीतरी मोठा धडा शिकवतो. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला. 3 गोष्टी मरियेच्या विषयी सांगणार आहे मी. पहिली गोष्ट, मरियेने जी चांगला वाटा निवडला, तो निवडला येशूच्या चरणाजवळ बसण्याचा. ॲट द फीट ऑफ जीसस, येशूच्या चरणी बसण्याचा काय फायदा आहे प्रियानो? मरियेने तो अनुभवला आपल्या जीवनामध्ये. फक्त संदेशच ऐकलं नाही येशूचा. वी नीड टू एक्सपिरियन्स द लव अँड द नियरनेस ऑफ जीसस. त्याची कृपा, त्याचा अनुभव घेतलेला पाहिजे प्रियानो. स्तोत्रकर्ता म्हणतो परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. मरियेने अनुभव घेतला येशूच्या चरणाजवळ बसण्याचा. ॲट द फीट ऑफ जीसस. काय आपल्याला मिळतं ज्यावेळेला येशूच्या चरणी आपल्या या दररोजच्या दगदगीच्या जीवनात येतो? काय मिळतं? पहिली गोष्ट, येशूच्या चरणाजवळ ज्याही वेळेला येतो प्रियानो आपण, त्यावेळेला देवाची शांती आपल्या अंतःकरणामध्ये असते. आमेन. मार्थाच्या जीवनामध्ये किचनमध्ये होती, तिच्या अंतःकरणात देवाची शांती नव्हती. दगदग, चिडचिडपणा झाला होता तिच्या अंतःकरणात. कधी होती चिडचिड? ज्यावेळेला देवाची शांती आपल्या अंतःकरणात नसते प्रियानो. बहिणींनो, कशाही परिस्थिती येऊ द्या, कठीण परिस्थिती येऊ द्या, कामाचा बोजा पडू द्या, नकोसं जीवन वाटू द्या, त्यावेळेला येशूच्या चरणी बसा. आणि ज्या क्षणाला तुम्ही येशूच्या चरणी बसाल त्या ठिकाणी त्याची शांती, तो म्हणतो मी माझी शांती तुला देतो. मरियेच्या अंतःकरणात प्रभूची शांती, देवाची शांती त्या ठिकाणी होती प्रियानो. ती जागा शांतीची भेटली त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आम्ही विसरतो प्रियानो की आमचं काळजी, चिंता, आमच्या समस्या वाहणारा तो आहे. दगदग कामाची, हे सर्व आम्ही येशूच्या चरणी आणतो. त्यावेळेला तो म्हणतो काळजी करू नको, मी आहे तुला सहाय्य करणारा. मार्था विसरली प्रियानो. आपण आपल्या जीवनामध्ये मनुष्य प्राणी जसा एक आहे, तो आपल्या प्रभूवर विश्वास ठेवतो. होय प्रभू, विश्वास आहे माझा तुझ्यावर, पण काळजी चिंता करण्याचं काय सोडत नाही मनुष्य. जिवंत प्राण्यांमध्ये फक्त मनुष्य प्राणीच असा आहे की तो सर्वात जास्त काळजी करतो. तुम्ही एखादी म्हैस किंवा एखादी बकरी बघितली का काळजी करताना? मला चारा कोण देईल संध्याकाळी? म्हशीला माहीत आहे माझा मालक मला चारा देणार आहे, बकरीला माहिती आहे माझा मालक चारा. पण आम्हाला माहीत आहे आमचा प्रभू आमची गरज भागवणार आहे. संत पौल म्हणतो प्रियानो, तुम्ही सर्व उपकार स्तुतीचा यज्ञ करून उपकार स्तुती करत त्याच्याकडे आपल्या विनंत्या देवाजवळ कळवा. फिलिप्पी 4:7-9 सांगितलेले. कशावेळी काळजी चिंता तुम्ही करू नका, हे देवाचं वचन सांगतं. पण तरी आम्ही काळजी चिंता करतोच, मनुष्य स्वभावामध्ये गेलेला आहे. प्रभूची शांती प्रभूच्या चरणाजवळ असते ना प्रियानो. आपण विसरतो काळजी चिंता. आपला प्रभूवर विश्वास, माझा देव समर्थ आहे, माझी काळजी व्हायला, माझी गरज पुरवणारा तो जिवंत प्रभू आहे आणि तो मला देईल प्रियानो. दुसरी गोष्ट, आत्म्यासाठी प्रभूच्या चरणाजवळ
काय ऐकत होती मरिया? मुखातून निघणारं वचन ऐकत होती. येशूची अरण्यामध्ये परीक्षा घेतली सैतानाने. अरे येशू, तू 40 दिवस 40 रात्र उपाशी, मला माहीत, आणि तुला भूक लागली. तू जर देवाचा पुत्र असलास तर या धोंड्यांना काय कर, तू आज्ञा करा आणि भाकरी करा, तू काय कर, खाऊन टाक. येशूने काय उत्तर दिलं? अरे सैताना, असं लिहिलेलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाच. आम्ही आपल्या शरीरासाठी अन्न किती वेळा घेतो? नाश्ता, लंच, डिनर, जमला अजून एखादा चौथा वेळ पण होऊन जातो. तनकुरत काय कमी ठेवत नाही. कधी तुम्ही विचार केला का, आपल्या आत्मा पण उपाशी आहे, त्याला पण अन्न लागतं प्रियांनो, त्याला पण भुगतान आहे, त्याला भुगतान या वचनाची. प्रियांनो, मरीने चांगला वाटा निवडून घेतला, तिच्या आत्म्याला तिला अन्न पाहिजे, देवाच्या मुखातून निघणारं वचन ती ऐकत होती. प्रियांनो, मरीने चांगला वाटा निवडून घेतला. लिसन टू दिस. फक्त रविवारी आपण येतो, पाळक संदेश ऐकतो असं नव्हे. बायबल तुमच्या घरी 24 तास असतं. त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या आत्म्यामध्ये अशक्तपण वाटत असेल, ओपन इट, वाचा, देवबाप बोलेल, तुमचा आत्मा सशक्त होईल. प्रियांनो, ते जीवन जगण्यासाठी त्याने तुम्हाला बोलवलेलं आहे. योब 23:12 योब काय म्हणतो माहिती आहे का? तुझे वचन पाळण्यास मी माघार घेतली नाही, स्वतःच्या मनोरथा पलीकडे मी तुझं वचन माझ्या अंतकरणात जतन करून ठेवलं आहे. स्वतःच्या मनोरथा पलीकडे मी तुझ्या वचनाला जास्त स्थान देतो. हे वचन प्रियांनो आपल्या पावलासाठी दिवा आहे, आपल्या आत्म्यासाठी अन्न आहे, आणि देव याद्वारे आम्हाला शक्ती देतो, बळ देतो. हे वचन सैतानाशी युद्ध करण्यासाठी दुधारी तलवार आहे, तीक्ष्ण तलवार. हे वचन तुम्ही ज्या वेळेला पुढं करून दाखवता, सैतान पळतो. मरीने चांगला वाटा निवडून घेतला वचन ऐकण्याचा. दुसरी गोष्ट, मरीने चांगला वाटा येशूच्या चरणी का निवडला? कारण तिच्या जीवनामध्ये तिला माहीत होतं, माझ्या जीवनामध्ये शांती, तृप्ती, समाधान देणारा केवळ प्रभू आहे, देणारा केवळ प्रभू आहे. आम्ही आमची शांती, आमची तृप्ती, आमच्या गरजा अडचणी आमच्या नवऱ्याकडं बघा ना, एवढ्या वर्ष आले फुटका मणी बी नाही घेतला ना तुम्ही आधी. बहिणींनो, पेत्र म्हणतो, पूर्वी देवावर आशा ठेवणार, पवित्र स्त्रिया देवावर आशा ठेवणार आहेत त्या. होप इन गॉड. मरियेने येशूच्या ठाई चरणी बसून तिची आशा फक्त येशूवर होती. तो चांगला वाटा निवडून घेतला. देवावर आशा ठेवा, मनुष्यावर नव्हे. तुमची आशा तृप्ती करणारा, समाधान देणारा तो आहे, म्हणून तिने तो चांगला वाटा निवडून घेतला. येशूच्या चरणी शांती आहे या गोष्टीमध्ये. दुसरी गोष्ट, येशूच्या चरणी ही जागा ज्या वेळेला आम्ही देवाजवळ येतो, प्रार्थना सांगितलं, प्रार्थना करा. कोणाकोणाला वाटतं तुम्ही या ठिकाणी या विश्वासाने प्रार्थना केली की माझी प्रार्थना देवबाप ऐकतो. जेथे दोघे किंवा तिघे माझे नाम जमले त्यांच्यामध्ये मी आहे, आणि तुम्ही प्रार्थना करता. प्रियांनो, येशूच्या चरणी ज्या वेळेला येतो त्यावेळेला आमचं ओझं, आमच्या काळज्या, आमच्या चिंता त्याला सांगण्याच्या आधी त्याला माहीत आहे की याला कशाची गरज, याला कशाची गरज आहे, तो जाणतो. येशूच्या चरण आपलं सर्व ओझं, प्रार्थना, विनंत्या घेऊन येण्याची जागा आहे. तुमच्या सर्व विनंत्या त्याच्याजवळ आणा. प्रियांनो, मरिया येशूच्या चरणी बसलेली होती. प्रियांनो, योहान 11वा अध्याय आणि 32वा वचन. योहान 11:32 दुसरं उदाहरण आहे या ठिकाणी मरिया, मार्था आणि लाजार यांच्या जीवनामधील. वाचा कोणतरी योहान 11:32. लाजार, मार्था, मरियाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे. त्यांनी प्रभूला निरोप पाठवला, तुझी ज्याच्यावर प्रीती आहे तो लाजार आजारी आहे. निरोप भेटला येशूला. आला का धावत पळत? येशू आला का? नाही आला.
यांची अपेक्षा होती बहिणींची की या भावाला बरं करण्यासाठी येशूने यावं, पण येशू म्हटला हा आजार मरण्यासाठी नाही आहे, देवाच्या गौरवासाठी आहे, थांबा आपण नंतर जाऊया. कधी आला येशू त्या 2 बहिणीच्या भेटीला? कधी आला? 4 दिवस त्या लाजाराला पुरून झाले होते. त्याचं शरीर त्या याच्यामध्ये कुजलं होतं. 4थ्या दिवशी आला हो प्रभू. आणि त्या ठिकाणी मरिया बसली होती घरामध्ये. मार्था धावत धावत गेले त्याप्रमाणे. आणि मार्थेने विचारलं असेल मरिया कुठे आहे? मग मार्थे सांगितलं ती घरी आहे, बोलव तिला. येशूने बोलावलं आणि धावत आली. प्रभू आला. प्रभू आला. त्या ठिकाणी आपण वाचलं येशूच्या चरणी पुन्हा आपण पाहतो त्याच्या पाया पडली. येशूच्या चरणी ती गेलेली प्रियानो, कारण तिने निवडलेला चांगला वाटा. माझ्या संपूर्ण सुखदुःखामध्ये, त्रासामध्ये, या महान संकटामध्ये मला सहाय्य करणारा केवळ येशू आहे. केवळ येशूच मला सांत्वन देऊ शकतो. ती पाया पडली येशूच्या आणि म्हटली प्रभू तू येथे असता तर माझा भाऊ मेला नसता, माझा भाऊ मेला नसता. पण तरीही त्या ठिकाणी ती आली होती प्रियानो. ती प्रार्थना विनंती घेऊन आली होती. प्रियानो एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेला प्रार्थना करतो ते फक्त वाऱ्यावर शब्द नसतात बरं का. जे काही शब्द आपले येतात ते त्याच्या चरणी पोहोचतात प्रियानो, त्याच्या कानावर पोहोचतात. तुझ्या हाकेकडे माझे कान नित्य लागलेले आहेत. ज्यावेळेला तुम्ही हाक माराल प्रियानो, तो आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. ओ येशू गुरुजी माझ्यावर दया करा. लोकांनी त्याला दाबले, बस कप बस. जोरातच ओरडू लागला. त्याची ती जोरात अंतःकरणापासून ती ओरड, ती हाक कोणाच्या कानी गेली? येशूच्या. येशू थांबला त्या ठिकाणी त्या गर्दीमध्ये की मला कोणीतरी अंतःकरणापासून हाक मारत आहे, बोल तुझ्यासाठी काय करू. ही प्रार्थना विनंती ऐकतो प्रियानो. तो आमचा मध्यस्थी आहे प्रियानो, याजक आहे. इब्री 4:5 आपल्या अशक्तपणाचं दुःख होत नाही असा तो आमचा प्रमुख याजक नाही प्रियानो. तो मध्यस्थी करणारा आपला प्रमुख याजक झालेला प्रियानो. देवा जो प्रार्थना करणारा आपल्याला तो याजक झालेला आहे. त्याचप्रमाणे आम्हाला आपल्या जीवनामध्ये प्रार्थना कशी करावी हे आम्हाला समजत नाही, पण आम्ही अनिर्वाच्य विश्वासाने त्याच्याजवळ प्रार्थना करत असतो प्रियानो. देव प्रार्थना ऐकतो. देवाने पवित्र आत्मा दिला आपल्यामध्ये. आम्ही प्रार्थना कशी करावी हे माहीत नाही, पण तुमच्यातील माझ्यातील जो पवित्र आत्मा आहे ना तो आमच्यासाठी प्रार्थना करतो देवाजवळ. किती मोठी महान गोष्ट आहे प्रियानो ही. प्रार्थना साधी गोष्ट नाही आहे. येशूच्या चरणी आपल्या प्रार्थना ऐकण्याचं, आणण्याचं मोठं भाग्य आपल्याला आहे, मोठी संधी आपल्याला आहे. आणि रोमा 8 संत पौल म्हणतो प्रार्थना कशी करावी, परंतु अनिर्वाच्य विश्वासाने प्रार्थना करतो. हे माझ्या जीवनामध्ये मी अनुभवलं की आपण ज्यावेळेला प्रार्थना करू शकत नाही तेव्हा आपल्यातील आत्मा प्रार्थना करत असतो प्रियानो. 2010 15 वर्षापूर्वी माझा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. पाय तुटलेला आहे माझा, पण देवबाप चालवते. ज्यावेळेला ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला डॉक्टरांनी पण सांगितलं, पोलिसांना सांगितलं की हा मनुष्य गेला आहे, त्याला जाऊ द्या सरकारी दवाखान्यामध्ये पोस्टमॉर्टमसाठी. आणि त्या ठिकाणी कॅज्युअल्टीमध्ये एका बेडवर टाकून दिलं होतं मला मेल्यासारखं. पण त्या ठिकाणी ते पडलं असताना मला माहीत नाही किती वेळ पडलो होतं मी काय, परंतु एक शब्द माझ्या मुखातून येत होता फक्त, जेजस जेजस जेजस. ती प्रार्थना मी नव्हतो करत, माझ्यातील आत्मा तो करत होता. आणि ती प्रार्थना तिथं असलेल्या एका सिस्टरच्या काने गेली की जीजस जीजस कोण म्हणते, हा कोणतरी ख्रिस्ती मनुष्य असला पाहिजे. आणि ती ज्या वेळेला आली बघितलं, अरे बापरे म्हणे हे तर पाटील पळाक साहेब आहे. पटक्यात तिने फोन लावला, सर्वत्र ॲक्सिडेंट झालेला आहे, या ठिकाणी आहे. तो आत्मा प्रार्थना करत होतो माझ्यासाठी. आणि तोच आत्मा माझ्या घरी पण गेला. माझी बायको झोपली होती बिछाण्यावर, गाडगोड झोपलेली होती. ज्या क्षणाला त्या रस्त्यावर माझं ॲक्सिडेंट झाला असेल त्याच क्षणाला त्याच आत्म्याने नोयलाला उठ प्रार्थना कर. आणि त्या बिछाण्यावरच कुगे टेकली प्रार्थना करायला लागली. माझा मुलगा झोपला होता बरोबर. मग मी काय गं म्हणे तू अचानक कशी प्रार्थना करायला लागली? मला नाही माहिती म्हणे, मला देवाने उठवलं, सांगितलं प्रार्थना करा. शी स्टार्टेड प्रे. येशूच्या चरणी कुठेही कधीही आपल्या कशाही गरजा असू द्या प्रियानो,
निराश होऊ नका. प्रार्थना विनंती जसे चरणी आणण्याचं मोठं आपल्याला संधी आहे, ती संधी आपल्याला देवबाप देतो प्रियानो. मध्यस्थी करणारा आपला प्रभू आहे, तो आपली मध्यस्थी करतो, देवाजवळ प्रार्थना करतो प्रियानो. पवित्र आत्मा आमच्यासाठी प्रार्थना करतो. दुसरी गोष्ट, आपली गरज तो जाणतो प्रियानो. त्या ठिकाणी गरज तो जाणतो, आपल्या विनंत्या तो ऐकतो आणि आम्हाला खरंच कशाची गरज आहे. त्या मार्था आणि मरियेला कशाची गरज होती या क्षणाला, की आमचा भाऊ मेलेला आहे आणि तो असता तर मेला नसता हे त्यांना माहीत होतं. पाहता अशक्य गोष्ट आहे. 4 दिवस झालेले आहेत. प्रभू म्हटला ती धोंड काढा. त्या बहिणी म्हटल्या, लोक म्हटले प्रभू आता नका धोंड काढू, काय दुर्गंधी येईल, वास येईल, 4 दिवस झाले प्रेत कुजलं असेल. पण त्यांना माहीत होतं या बहिणीच्या डोळ्यामधले अश्रू जे आहेत त्यांच्या एकुलता एक भावासाठी आहे आणि त्या अश्रू येशूला पुसायचे होते. आमेन. प्रियानो, तुमच्या किती मोठ्या गरजा असू द्या, तुम्ही ज्या ज्या कळकळी सांगता ना त्या तो तुमचे अश्रू पुसणारच. त्या ठिकाणी येशू त्या बहिणींच्या दुःखामध्ये सामील झाला. तुमच्या आणि माझ्या दुःखामध्ये प्रियानो, ज्यावेळेला आम्ही रडतो, कष्टातून जातो, त्रासातून जातो, बायबलमध्ये सर्वात लहान ते एकच वचन आहे, येशू रडला. त्या लाजाराच्या कबरेजवळ येशू रडला. कशासाठी रडला येशू? काय कारण काय होतं येशूला रडायचं? त्यांचं कोण लागत होते येशूचे? का रडला तो? त्या 2 बहिणींच्या अंतःकरणामधील ती कळ, ते दुःख, ती वेदना त्या पाहिल्या की एकुलता एक भाऊ गेला. प्रियांनो, ज्यावेळेला आपली प्रिय जी व्यक्ती सोडून जाते ना आपल्याला, त्यावेळेला जी मोठी कळ निघते ना, ती कोणा मानवाला नाही समजणार, येशूला कळते. तुमच्या अंतःकरणाचे दुःख, वेदना, त्रास येशूला कळतो आणि तो प्रार्थनेचं उत्तर देतो. त्या लाजाराला त्या कबरेमध्ये धुवून काढल्यानंतर त्या प्रभूने हाक मारली त्या सडलेल्या प्रेताला, ओ लाजारा बाहेर ये, बाहेर. प्रेत दिला त्यांचा भाऊ स्वाद. किती आनंद झाला असेल. मरियेने चांगला वाटा निवडला. येशूच्या चरणाजवळ पाया पडले ते, येशू मी तुझ्याजवळ आहे, तुला माहिती आहे माझी गरज. येशूने तिचा भाऊ तिला परत केला. प्रभूच्या सामर्थ्याला प्रियांनो मर्यादा नाही. प्रभू सर्व काही करू शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की हे अशक्य आहे हे होणं आपल्यासाठी, प्रभूसाठी नाही. देवाला काहीच अशक्य नाही, तो सर्व करू शकतो. देवाला सांगा. येशूच्या चरणी आपल्या विनंत्या घेऊन जाण्याचं स्थान आहे. तिसरी गोष्ट, येशूच्या चरणी येतो त्यावेळेला येशूची सेवा करण्याची महान संधी लाभते. योहान कृष्णवर्तमान 12वा अध्याय वचन 1 ते 3 कोणतरी वाचा. योहान 12 वचन 1 ते 3 ते 3 ते 5 वाचा. योहान आमेन. या ठिकाणी मरिया पुन्हा आपल्याला येशूच्या चरणी दिसते. शुद्ध जराभाषेचं तेल, अलाबास्त्र दान आपण घेतो ते त्या ठिकाणी तिथून सुरुवात झाली. प्रियानो, तिने ते फोडले ती आणि सुगंध तेलाने आपल्या प्रभूचे पाय पुसले. येशूच्या चरणाजवळ तिला आज संधी भेटली. माझ्या येशूची सेवा करण्याची संधी येशूने दिली आणि ती संधीचा उपयोग तिने घेतला. आपली ती सुगंध तेल त्याच्या पायाला लावलं, आपल्या केसाने त्याचे पाय पुसले. ही मोठी संधी प्रियानो. या जगामध्ये मरियेला माहीत होतं की हा येशू माझ्यासाठी कोण आहे. त्या ठिकाणी लाजार मेला होता, ते प्रकटीकरण केलं. मरिये, मार्थे, मी फक्त रोग बरं करणारा वैद्य नाही आहे. लोक येतात येशूकडे, प्रार्थना करा आम्ही आजारी आहोत,
त्या आजार बरा करण्यासाठी नाही आला येशू. येशू पुनरुत्थानाने जीवन देण्यासाठी आलेला प्रियानो. आणि ते प्रगटीकरण त्या येशूने त्या ठिकाणी दिलं मोठं. तो इतर लोक, इतर धर्मातले लोक पण प्रार्थना करतात, जादूटोणा करतात, रोग बरं करतात, पण ते जीवन पुनरुत्थान नाही देत. आपला येशू जीवन पुनरुत्थान देणारा देव आहे. म्हणून आपला येशू महान आहे. सेवा करण्याची संधी मरीला त्या ठिकाणी लागली. आणि आपल्याला माहीत आहे लोकांनी कुरकुर केली त्या शिष्यांनी, अरे काय 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 पैसा वाया गेला, मंडळीमध्ये दिला असता, मंडळीमध्ये बरंच कामाला पैसा आला असता, पायसमांकडे दिला असता, चांगलं झालं असतं. अरे तुम्ही येशूची सेवा कुठेही करू शकता प्रियानो, कुठेही करू शकता. एखादा गरीब भुकेला असेल, एखादा उघडा वागडा रस्त्यावर दिसत असेल, त्याच्या अंगावर वस्त्र नाही, थंडीमध्ये कुडकुडत असेल, तुमच्या घरामध्ये बरेचसे ब्लँकेट आहेत जे पडलेले आहेत, एखादं जुनं ब्लँकेट देऊ शकता. आणि ती अशा प्रकारची सेवा तुम्ही जर कराल येशूच्या नावाने, त्या न्यायाच्या दिवशी येशू तुम्हाला म्हणे, तुम्ही ज्या अर्थी त्या अर्थी एकाला केलं त्या अर्थी ते तुम्ही मला केलं. येशू म्हणेल ते मला केलं. त्या भुकेल्या एका लहान पोराला तू खायला दिलं ना, ते मला दिलं. आम्ही येशूची सेवा उपाशीच ठेवतो. चर्चमध्ये येतो, येशू बाहेर चर्चच्या बसलेला आहे, त्याच्याकडं दुर्लक्ष आहे आमचं. येशूची सेवा करण्याचा संधी सर्वांना प्रियानो. या मरियेला पापी म्हणून ती संधी त्या ठिकाणी दिली होती प्रियानो. पण लोकांना येशूने तर ठावलं. तिने माझ्या उत्तर कार्यासाठी केलेलं आहे, तिच्या कार्याला कोणी न करणं का. शिमोनाच्या घरी त्या अजून एक मरेच्या त्याला येशूला कळलं असतं, अरे किती पापी बाई आहे, त्या ठिकाणी समजलं असतं. पण येशूला म्हटलं, अरे शिमोना, तू मी आला तुझ्या पाहुणा म्हणून तू मला माझे पाय धुवायला पाणी नाही दिले, पण हिने आपल्या आसवांनी पाय पुसले आणि आपल्या आसवांनी धुतले आणि केसांनी पुसले. ही माझी प्रियानो, देवाने तुमच्यावर माझ्यावर प्रीती केली. आम्ही त्याच्यावर प्रीती करतो कारण प्रथम त्याने आमच्यावर प्रीती केली. आमच्यावर प्रीती त्याने कृतीने केली, फक्त शब्दाने नाही प्रियानो. आणि ती महान प्रीती केलेली तुमच्यावर माझ्यावर प्रियानो. त्याने आपलं शरीर आणि रक्त क्रूसखांबावर दिलं. ही मोठी महान प्रीती जगामध्ये कोणी कोणावर केलेली, तर येशूने तुमच्यासाठी माझ्यासाठी ते बलिदान केलेलं आहे. आणि त्या बलिदानाचं स्मरण आज आपण करणार आहोत की मस्त पाप्यासाठी तो स्वतः क्रूसखांबावर मेला. त्याने माझं शरीर बाजूला केलं आणि आपल्या जागीत तो झोपला प्रियानो. हे लक्षात ठेवा. आपल्याला हातापायात खेळ ठोकले पाहिजे होते आपल्या पापाबद्दल. बायबल सांगते त्याने सर्वांचं पाप आपल्यावर घेतलं. ही डाईड ऑन द क्रॉस. त्याने क्रूसखांबावर मरण सहन केलं. ती प्रीती त्या येशूच्या चरणी ती प्रगट करते की येशू तू माझ्यावर प्रीती केली ना, मी पण तुझ्यावर प्रीती करते. हे छोटंसं माझं प्रेम आहे. तिने ते व्यक्त केलं आणि त्या ठिकाणी तो जाहीरनामा केला त्या मरियेच्या नावाचा, सेवा करणाऱ्या त्या मरियेचा. ज्या ज्या ठिकाणी जगामध्ये सुवार्थ सांगितले जाईल त्या त्या ठिकाणी मरियेचा उल्लेख होईल. होतो ना उल्लेख सर्व जगभरामध्ये मरियेने केलेलं कृत्याचं. काय केलं तिने प्रभू. तुम्ही जे काही छोटंसं कृत्य करा, एकाला पाण्याचा थंड ग्लास पाण्याचा तुम्ही द्याल, बायबल सांगतं ते तुमच्या प्रतिफळाला मुकणार नाही. देवबाप महान आहे. देवबाप निवडतो. देवाला तुमची योग्यता, तुमची शक्ती, तुमचं पैसा हे नको आहे. तुम्ही स्वतः यत्न करायचा. तिने निस्वार्थ त्यागाची प्रीती केली, फक्त शब्दाने नाही. तिच्याजवळ मौल्यवान तेवढंच होतं, दुसरं काही नव्हतं. ते अतिशय मौल्यवान ते ऑइल होतं, ते तिने दिलं. त्यागाची स्वप्रेमाची प्रीती ती पसरली. तुमची आणि माझी प्रीती देवावर प्रगट करण्याची या जगामध्ये आम्हाला संधी आहे. प्रियानो, मंडळी यासाठी स्थापन केलेली आहे. मंडळी आपण या ठिकाणी यावं, आनंद करावा आणि आपले उत्सव साजरे करावे आणि मस्त सर्व गाणे गावे निसरणे. ही मंडळी याच्यासाठी स्थापन केली. प्रियानो, या मंडळीच्या द्वारे इतरांना प्रकाश मिळावा. देवटीने ठेवलेले दिव्यासारखे या केडगावमध्ये ही मंडळी आहे. तुमचा प्रकाश लोकांसमोर पडला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला देवाने निवडलेलं येशूची सेवा करण्यासाठी. प्रियानो, आणि येशू सेवा करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या जीवनाचा बायबल वाचतं, सकाळी वचन वाचलं मी, तुम्ही आपल्या सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीराचा जिवंत ग्रहणीय असा यज्ञ देवाला करा.
तुमचं जीवन समर्पित करा. देव त्याच्या योजना, त्याचे संकल्प आखून ठेवलेले आहेत, त्याप्रमाणे तो करून घेतो. आपल्याला संधी देते, पण ती संधी आम्ही ओळखत नाही. देवाची इच्छा आहे. इथे जमलेले सर्वजण तुम्ही देवाचे लेकरं आहात. देवाने किती मोठी धन्यता दिली, त्याने त्याचं नाव तुम्हाला दिलेलं आहे. माझी मुले आहे, तो आमचा बाप आहे आणि आम्ही त्याचे लेकरं आहोत. किती मोठी धन्यता तुम्हाला दिलेली. आर यू चाइल्ड ऑफ गॉड असे का सैतानाचे लेकरं आहात का देवाचे लेकरं आहात? हां, आम्ही देवाचे लेकरं आहोत. देवाचे लेकरं येणं तिने आम्हाला निवडलेलं आहे आपल्या सेवेसाठी. प्रियानो, या ठिकाणी आज तुमच्यासमोर हा उभा राहणारा मोठं नाव मला घेतात आपले DS साहेब प्रांताचे. मला कसं तरी होतं थोडंफार. मी एक नम्र देवाचा सेवक आहे. तो माझ्या इच्छेनं नाही, माझ्या शक्तीनं नाही मी झालेलो. मी एका मराठा कुटुंबात जन्म घेतलेला, हिंदू फॅमिलीमध्ये जन्म घेतलेला मी आहे. माझा बाप पोलीस पाटील होता, गावचा मोठा जमीनदार होता. पण त्या बापाला दारूचं इतकं व्यसन होतं, त्या व्यसनापायी त्याने सर्व विकलं, जमीन वगैरे सर्व. शेवटी राहतं घर होतं, 3 भाऊ 2 बहिणी. ते घर पण विकून टाकलं. आम्हाला राहायला घर नव्हतं, झोपडीमध्ये राहायचो. आणि त्या झोपडीमधून प्रियांनो आपला जो देव जो आहे ना, महान देव, 10 वर्ष वयाचा मी लेकरं होतो. माझ्या आईवडिलांपासून घरदार सर्व गणगोत्रापासून मला दूर केलं, घेऊन गेला ठाणे जिल्ह्यामध्ये एका अनाथ बोर्डिंगमध्ये. मी लहानाचा मोठा झालो. तेव्हाची योजना होती, हे जे लेकरू मी आज घेऊन जात आहे शिडको नाजरीन मंडळीमध्ये पाळक होणारे, गेले 30 वर्षापासून पाळकी सेवा करत आहे. आणि आम्ही आता म्हटलं की आता बस संपलं, माझं सेवा संपलेली. पण देव म्हटलं नाही, संपलं नाही, आता सुरुवात आहे. 2 डिस्ट्रिक्ट DS जबाबदारी खांद्यावर दिलेली आहे. हे मी नाही केलं प्रियानो, देवाने केलेलं आहे. देवाने निवडलं, देवाने बनवलं. माझे बॅकग्राऊंड मी सांगताना लोकांना सांगतो, हा जो DS तुम्हाला दिसत आहे ना, हा माझा बाप, मी लोकांना सांगतो, माझा बाप DS नव्हता, माझा बाप पाळक पण नव्हता, माझा बाप ख्रिस्ती पण नव्हता, आणि माझा बाप चांगला पण नव्हता. जगातलं सर्व वाईट बापामध्ये माझा बाप होता. पण ज्यावेळेला मला ख्रिस्त समजला, त्यावेळेला ती रागाची भावना जी माझ्या अंतकरणात होती बापाविषयी, की याने माझ्या आईला, माझ्या भावांना वगैरे सर्व किती त्रास दिलेले, दारू पिऊन काय काय धिंगाणा केलेले. पण ज्यावेळेला येशू मला भेटला, येशू म्हटला तुझ्या बापाला तू क्षमा केली पाहिजे. मी एका दिवशी बोलवलं औरंगाबादला. म्हटलं आई बाबा, माझे विशेष करून बाबाला म्हटलं क्षमा करतो मी तुला, जे काय केलं असेल. त्याने माझ्या बापाने माझ्याकडे बघितलं, घाबरत झाला होता. हो म्हटलं, मी क्षमा केली तुम्हाला. आणि माझा बाप म्हटला, जर तुम्हाला क्षमा करतो, तो जो येशू तुला भेटला ना, तो येशू मला पण पाहिजे. म्हटलं हो, तो येशू तुझ्याजवळ पण आहे. आणि याच माझ्या हाताने माझ्या आईवडिलांचा मी बाप्तिस्मा केला. आज या जगामध्ये नाही ते, पण एक दिवस मी गौरात मी भेटणार आहे त्यांना. हा आपला बाप आहे, हा आपला देव आहे प्रियानो, आश्चर्यकर्म करणारा. तुम्ही, तुमचं बॅकग्राऊंड माझ्यापेक्षा खूप उत्तम आहे. तुम्ही खूप उत्तम सेवा देवाची करू शकता प्रियानो. ही संधी आहे. हे छोटंसं मंडळी अनेक अजून पुढच्या काही वर्षानंतर या ठिकाणी जागा भेटणार असं मी गर्दी पाहते या मंदिरामध्ये. आमेन. आणि तुम्ही ते करणार आहात, तुम्ही ते करणार आहात. देवाला टाळ्या वाजू आपण धन्यवाद देऊया की त्याने आपल्याला निवडलेलं आहे. त्याचं कार्य या ठिकाणी सेवा करणार आहात तुम्ही, आणि ते तुम्ही करणार प्रियानो. फक्त एकच त्याग करावा लागेल, प्रीती करावा लागेल. ते प्रतिसिद्ध करावे लागेल तुम्हाला आणि मला प्रियानो. अमेरिकेमधील एका नवरा बायकोची छोटीशी गोष्ट सांगतो आणि बंद करतो मी. डेला आणि जिम, बहुतेक तुम्ही ऐकले असेल, मला माहीत नाही. डेला आणि जिम हे दोघं नवरा बायको आनंदाने राहत होते, पण गरीब होते. त्यांचा जास्त पैसा वगैरे काय नव्हता, कसं तरी ते भागवायची आपली रोजीरोटी. नाताळाचा सण आला, त्या नाताळाच्या सणामध्ये आपण पाहतो सर्वत्रच एकमेकांना बक्षीस देण्याचं वेळ येते. आणि या वेळेला नाताळाचा सण आला, नवरा बायको विचार करत होते की नवरा म्हणतो की आता मी माझ्या बायकोला काय बक्षीस देऊ. बायको विचार करते माझ्या नवऱ्याला मी काय बक्षीस, पण त्यांना बक्षीस द्यायचं होतं पण काही नव्हतं स्वतःजवळ. पण कसं काय बक्षीस घ्यायचं. मग
त्याने ठरवलं मी माझ्या नवऱ्याला बक्षीस घेणार, त्याने पण ठरवलं मी माझ्या बायकोला बक्षीस घेणार. तो गेला, ते गेले एका बाजूला, तो गेला एका बाजूला मार्केटमध्ये. डेला जी होती ते सुंदर मुलगी होती, तिचे लांबलचक केस होते आणि तिने विचार केला हे माझे केस मी विकले तर मला बरेचसे डॉलर मिळतील. नाव्याच्या दुकानात गेले, तिने ते केस कापले आणि विकले. बरेचसे $15-20 पैसे आले त्या केसाचे. आणि त्या पैशामध्ये तिने काय केलं माहिती आहे, तिला माहीत होतं माझ्या नवरा जो घड्याळ आहे पण घड्याळाला पट्टाच नाही आहे. चांगला उत्तम पट्टा तिने जाऊन घड्याळासाठी घेतला बाजारामध्ये आणि ते बॉक्समध्ये घेतला आणि घेऊन गेली. संध्याकाळी बक्षीस देण्याची वेळ आली आणि मग नवऱ्याने पण बक्षीस आणलं होतं डेलासाठी. नवऱ्याने काय बक्षीस आणलं होतं माहिती आहे का, त्याच्याजवळ जे घड्याळ होतं बिगर पट्ट्याचं ते विकून टाकलं आणि डेलाच्या केसामध्ये लावण्यासाठी उत्तम मस्तपैकी लावणारं फुलपाखरू तिने आणलं होतं बक्षीस. दोघांनी एकमेकांना ते बक्षीस बॉक्समध्ये केलं, उघडलं आनंदाने, बक्षीस आणलं. ते जिम पाहतो, त्याने बघितलं माझ्या घड्याळासाठी याने पट्टा आणलेला आहे. आणि डेला पाहते, जिमने माझ्यासाठी माझ्या केसात लावण्यासाठी मोठं फुलपाखरू आणलेलं आहे. डोक्याला हातले, केसच नाही आहे, फुलपाखरू काय कामाचं, घड्याळाच नाही, हा पट्टा काय कामाचा. उद्देश हा प्रेम करण्यासाठी अंतःकरण लागतं. ते रिअली लव इच अदर, एकमेकावर खरी प्रीती होती आणि जे काही होतं त्याने ते एकमेकावर प्रीती केली. प्राण तुमच्याकडून जास्त अपेक्षा करत नाही, तुमच्याजवळ जे आहे ना ते तुम्ही देऊ शकता, त्याद्वारे तुम्ही येशूवर प्रीती प्रगट करा. मरीने चांगला वाटा निवडून घेतला, तो तेचपासून निवडून कोणी काढून घेणार नाही. ही मरिया लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये चांगला वाटा निवडा. दगदगीचा नाही, भांडणाचं नाही, तिरस्काराचं नाही, रागाचा नाही, द्वेषाचा नाही. मारते तू खूप गोष्टीची दगदग करते, एका गोष्टीचं अगत्य आहे. मरीने चांगला वाटा निवडून घेतला, तो तेचपासून घेतला जाणार नाही. प्रियांनो, आज येशू आपण सर्वांना बोलवते, या माझ्या चरणी या. तो म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुमच्या जीवाला विसावा दे. येशू बोलत आहे. मी आणि पाळसे प्रार्थना करतो तुमच्यासाठी. येशूच्या चरणी ज्या कोणाला वाटतं असेल की तुमच्या कोणत्या जीवनातून संकटातून त्रासात तुम्ही जाते मला माहीत नाही, पण तुम्ही येशूच्या चरणी आज येऊ शकता आणि येशू तुमची प्रार्थना ऐकू शकतो. प्रियांनो, या आपल्या जागेवर उभं राहू शकता किंवा पुढे वेदीवर येऊ शकता. देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना करण्यासाठी आय एम गोइंग टू प्रे फॉर यू. आणि पाळसाहेब मी पुढे बोलवतो, हे प्रार्थना करते. उभे राहूया आपल्या जागेवर किंवा पुढे येऊ शकता तुम्ही प्रार्थनेला, किंवा आज त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. आपलं ओझ, आपलं संकट, जे त्रास आहे, अशक्यप्राय वाटत आहे, काहीतरी दररोज तुमच्या जीवनामध्ये टोचणे देणार आहे. येशू म्हणतो, या माझ्या चरणी या. येशूच्या चरणी तुम्हाला शांती आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. गॉड ब्लेस यू. पाळसा प्रार्थना करतील आणि आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. या प्रार्थना करूया. प्रियांनो, प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे विशेष आभार मानत आहोत तुझ्या वचनासाठी. प्रभू, तुझ्या सेवा करवी प्रभू परमेश्वर. तू आमच्याबरोबरंत प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा प्रभू हृदयाला प्रभू परमेश्वरा स्पर्श करून जे आव्हान प्रभू आम्हाला दिलेलं आहे की आम्ही तुझ्यावरती किती प्रेम करावं आणि खरोखर प्रभू तुझी प्रभू परमेश्वर प्रीती आणि तुझं प्रेम तू जसं आमच्यावर केलं तितक्या प्रमाणात प्रभू आम्ही करू शकत नाही, परंतु प्रभू आमच्या परीने प्रभू परमेश्वर संपूर्ण रीतीने मनाने, जीवाने आणि आत्म्याने प्रभू तुझ्यावरती प्रेम करून प्रभू परमेश्वर तुला आवडेल त्याप्रमाणे आमचं जीवन जगण्यास आम्हाला प्रभू तू सहाय्य कर. आमची स्वतःची इच्छा स्वतःच्या बुद्धीने, कल्पनेने नाही, तर प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू परमेश्वरा खरोखर ज्या वेळेला आम्ही वागायला सुरुवात करतो प्रभू, त्याच वेळेला तू आमच्यावर देखील अधिक प्रेम करून आम्हाला प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित करतो, सुखी समाधानी ठेवतो आणि खरोखर प्रभू जीवनातल्या सर्व
वेगवेगळ्या प्रसंगामधून जात असताना आम्हाला कधी प्रभू तू अंतर देत नाही. आज प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रिय मंडळीने देखील प्रभू जे वचन ऐकलेलं आहे प्रभू खात्रीने त्या वचनाप्रमाणे चालण्यास आणि प्रभू परमेश्वरा या नवीन वर्षामध्ये प्रभू तो निश्चय करण्यास प्रभू तो यावेळेला सहाय्य केलेलं आहे की प्रभू नुसतं ह्या वर्षामध्येच नाही तर प्रत्येक प्रभू परमेश्वरा येणारं प्रभू परमेश्वर वर्ष आमच्यासाठी हे तुझ्या प्रभू आत्म्याच्या प्रेरणेने आणि वचनाच्या सामर्थ्याने आणि खरोखर तुझ्या आशीर्वादानेच प्रभू आम्ही ते जगत राहावं यासाठी तू विशेष कर. दिवटणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे प्रभू प्रत्येकाचा प्रकाश प्रभू परमेश्वर ज्या ज्या ठिकाणी ते प्रभू आपलं वास्तव्य करत आहेत, जिथे प्रभू परमेश्वर ते नोकरी चाकरी व्यवसाय करत आहेत त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर खरोखर तुझ्याकडून मिळालेला प्रकाश हा इतरांपर्यंत पोहोचण्यास तू सहाय्य कर. होय प्रभू, ज्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा तुझं वचन आमच्या हृदयामध्ये तू पेरलेलं आहे त्याचं फळ प्रभू परमेश्वर खरोखर 40 पट 60 पट आणि 100 पट लागून प्रभू तुझी प्रभू परमेश्वर स्तुती स्तवन आणि सेवा कार्य प्रभू तू करून घे. उपस्थित असलेल्या सर्व प्रियजनांना प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सादर करतो. ये प्रभू जे प्रभू परमेश्वर विधी आमच्या समोर आहे तो देखील आपल्या हातामध्ये घे. तो आमच्या प्रभू परमेश्वर प्रत्येकाला तुझ्या प्रभू परमेश्वर आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू तू चालव. धन्य तारणारा प्रभू शिव ख्रिस्त प्रभू याच्या प्रियाने गोड नावात मागते म्हणून तो एक बापा. उभे राहत असताना प्रियांनो आपण गीत गाऊया. आपण विधीमध्ये प्रियांनो प्रभू भोजनाच्या विधीमध्ये आपण चाललेलो आहोत आणि यावेळेला आपण सर्वजण हे गीत प्रियांनो आपण गाणार आहोत. जसा मी आहे निराधार आलो तसाच देवधर. जे प्रभू भोजन घेणार आहेत त्यांनीच फक्त उभं राहावं, बाकीचे जे घेणार नाही आहेत ते बसून राहिले तरी चालेल. जे घेणार आहेत त्यांनीच प्रियांनो उभं राहावं. मी विनंती करेल यावेळेला पाळकीनबाई आणि या बाजूने सागर ब्रदर आहेत, सागर झोंबाडे, कृपा करून समोर येतील. जसा मी आहे निराधार तसाच करू. भाकर मिळाल्यावर खाली बसावं. यास शुद्ध ही नो पाय तुझे चर सहाय देवाच्या प्रिय को करा. आलो तसाच भ्रांती हवा जगात दूर निवा घेरी ती संकटे अपा निवारी प्रिय को करा. आलो तसाच अंधळा दुखी दरिद्री दुबळा साठा तुझाच
अशास तू स्वीकारिषि क्षमास प्रेम करिषि की बोलणे न मोडीशी देवाच्या प्रिय कोकरा तुझ्या प्रेमेच जिंकिले या हृदयास प्रिय कोकरा. आपल्यापर्यंत प्रियानो भाकर आणि प्याला काही जणांना राहिलेला आहे, तो लवकरच येईल. तोपर्यंत प्रियानो मी आपल्यासाठी कृपा करून खाली बसा. तुम्ही जे राहिलेले आहेत तुमच्यापर्यंत लवकरच येणार आहे भाकर. यावेळेला प्रियानो मी विनंती करेल सिस्टर माऊची कृपा करून आपल्यासाठी पहिला एक शास्त्रभाग वाचतील. 1 कोरिंथ 11वा अध्याय आणि 23 पासून 29 पर्यंत शास्त्रभाग यावेळेला माऊची सिस्टर वाचतील. दुसरा एक शास्त्रभाग आहे, ब्रदर अमित यावेळेला आपल्यासाठी वाचतील. अमित लोंढे कृपा करून समोर येतील आणि वाचतील. लूक वृक्षवर्तमान 22वा अध्याय 14 ते 20. ब्रदर अमित लोंढे दुसरा शास्त्रभाग वाचतील. अमित लोंढे आहेत? येस. लूक 1 कोरिंथ 11वा अध्याय 23 ते 29 पर्यंत. 1 कोरिंथ 11वा अध्याय 23 ते 29. साऊंड कारण हे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने चाललेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा प्रभू येशूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करो. दुसरा शास्त्रभाग ब्रदर अमित लोंढे आपल्यासाठी वाचतील. लूक वृक्षवर्तमान 22वा अध्याय 14 ते 20 यावेळेला आपल्यासमोर वाचण्यात येईल. लूक 22 14 ते 20. लूक 22वा अध्याय वचन 14. नंतर वेळ आली तेव्हा ते जेवावयास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलांडणाचे भोजन तुम्हाबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती.
कारण मी तुम्हाला सांगतो की देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही. मग प्याला हातात घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, हा घ्या आणि आपणामध्ये ह्याची वाटणी करा. कारण मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही. मग त्याने भाकरी घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे. परमेश्वर वाचली वचने आशीर्वादित करू. प्रियांनो, प्रभुभोजन हा विधी आपण महिन्यातून एकदा प्रियांनो आपण घेत असतो, तो पहिल्या रविवारी, आणि आज आपल्याला ती संधी मिळालेली आहे. भोजनाचा हा संस्कार हा आमच्या प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याने प्रस्थापित केलेला आहे. त्याद्वारे येशूचे जीवन, दुःख सहन, त्याचे त्यागमय मरण, पुनरुत्थान व त्याच्या पुन्हा येण्याची आशा ही घोषित केली जात आहे. हा संस्कार तो पुन्हा येईपर्यंत त्याचे मरण आपल्याला दर्शविते. प्रभुभोजन हे कृपेचे माध्यम असून त्यामध्ये ख्रिस्ती आत्म्याच्या स्वरूपात उपस्थित असतो. त्याचा स्वीकार ख्रिस्ताच्या कार्यप्रती सन्मान व कृतज्ञतेने करावा. ज्यांनी खराखुरा पश्चाताप करून आपली पापे सोडून दिली आहेत व आपल्या तारणासाठी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, त्यांनाच या भोजनामध्ये म्हणजे ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान यात सहभागी होण्यास आमंत्रण आहे. आमचे जीवन व मरण त्याचे नूतनीकरण होऊन आम्ही आत्म्यात एक व्हावे, यासाठी आम्ही या भोजनात सहभागी होत आहोत. मंडळीशी एक होऊन आम्ही आमचा विश्वास यावेळेला व्यक्त करत असतो. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त उठवला गेला, ख्रिस्त पुन्हा येणार आहे, आणि म्हणून आम्ही सर्वजण जी खरोखर प्रभूने शिकवलेली जी प्रार्थना आहे ती देखील म्हणून प्रियांनो आपला विश्वास प्रगट करत असतो. आपल्या हातामध्ये जर भाकर आणि प्याला आलेला असेल तर कृपा करून त्याचं सील जे आहे काढून आपण तयार ठेवावं. सर्वांना भाकर आणि प्याला मिळालेला आहे आशा करतो. यावेळेला प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्तचे शरीर म्हणून तुमच्यासाठी हे देण्यात आलेले आहे. तो तुम्हाला विश्वासू निर्दोष राखून सार्वकालिक जीवनात घेऊन जाऊ. ही भाकर खा आणि ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला याची आठवण करा व कृतज्ञता व्हा. आपण सर्वजण ही भाकर यावेळेला सेवन करूया. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले. तो तुम्हाला विश्वासू व निर्दोष राखून सार्वकालिक जीवनात घेऊन जाओ. हा प्याला प्या आणि येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला याची आठवण करून कृतज्ञता व्हा.
आपण देखील हा प्याला यावेळेला घेऊन प्रभूचे कृतज्ञ करूया. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही खरोखर तुझे विशेष आभार मानत आहोत. यावेळेला प्रभू या मेजामध्ये आम्हाला प्रभू सहभागी होऊन पुन्हा एकदा कृतज्ञ होण्यास प्रभू तू सहाय्य केलं. कारण प्रभू परमेश्वरा, आम्ही धन्यवाद देतो तुझ्या पुत्रासाठी. त्याचं प्रभू मानवाचं रूप धारण करून ह्या जगात येणं, वधस्तंभावरती आमच्या पापांसाठी मरणं आणि स्वर्गामध्ये आम्हा सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी पुनरुत्थित प्रभू होऊन आम्हा सगळ्यांना एक नवीन आशा प्रभू त्याने दिली. आणि त्या आशेद्वारेच प्रभू परमेश्वर आम्ही दर दिवशी खरोखर आमचं प्रभू जीवन जगत असताना आमची दृष्टी आम्ही पुत्राच्या दुसऱ्या आगमनाकडे लावून बसलेलो आहोत. होय प्रभू, आम्हाला ठाऊक आहे वचनाप्रमाणे लवकरात लवकर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा या भूतलावर त्याच्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी तो घेऊन जाण्यासाठी येणार आहे. तरी प्रभू, जोपर्यंत प्रभू तो पुन्हा एकदा येत नाही तोपर्यंत प्रभू तुझ्या समस्त मंडळीला, इथे देखील प्रभू उपस्थित असलेल्या प्रभू लहान थोर प्रियजनांना विश्वासामध्ये प्रभू कायम राहण्यास, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन पवित्र जीवन जगण्यास प्रत्येकाला प्रभू शहाणपण आणि बुद्धी दे. या विधीला प्रभू फक्त एका आठवड्यासाठी नाही, एका महिन्यासाठी नाही, तर प्रभू आम्ही दर दिवशी प्रभू त्याची आठवण ठेवावी आणि आमच्या जीवनाची वाटचाल प्रभू ही तुला प्रभू परमेश्वर आवडेल त्याप्रमाणे आम्ही चालत राहावी. ये प्रभू परमेश्वरा, या विधीमध्ये आमच्याबरोबर तू राहिला म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. ये प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत की आम्हा प्रत्येकाला पुन्हा एकदा धैर्य, शक्ती, सामर्थ्य आणि तू आमच्यासाठी प्रभू जे कार्य केलेलं आहे त्याची आठवण ठेवून तुझ्यासाठी प्रभू हे जीवन जगण्यास, समर्पित होण्यास प्रभू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आम्ही विशेष करून प्रभू आज तुझे सेवक प्रभू परमेश्वरा आणि सेविका रेव्हरंड प्रभाकर पाटील आणि त्यांच्या प्रिय पत्नी यांना तू आमच्यामध्ये घेऊन आलास प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. त्यांचा प्रवास देखील प्रभू तू सुखाचा केला आणि प्रभू वचनाद्वारे आम्हाला देखील प्रभू तू आशीर्वादित केलंस. प्रभू परमेश्वरा, या सर्व कार्यासाठी आम्ही तुझं गौरव करतो आणि प्रार्थना करत आहोत प्रभू. सिडको चर्च ऑफ द नॅझरीन या ठिकाणी प्रभू ते आपली पाळकी सेवा करत असताना प्रभू तिथल्या मंडळीला प्रभू अधिक प्रभू परमेश्वर आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू चालवत असताना वचनाची आणि प्रभू वेगवेगळी सेवा त्या ठिकाणी करत असताना प्रभू आज त्यांना आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्या दोन्ही मुलांवरती बापा तुझी कृपा मागत आहोत. मंडळीवर देखील बापा आशीर्वाद असू दे. आम्ही विशेष प्रार्थना करत आहोत पाळकसाहेबांचं प्रभू 2 प्रांतावरती प्रभूची नेमणूक करण्यात आलेली आहे. मिड महाराष्ट्र प्रांत आणि सेंट्रल महाराष्ट्र प्रभू या दोन्ही प्रांतावरती प्रभू परमेश्वरा खरोखर प्रभू परमेश्वरा चालवत असताना त्यांना प्रभू परमेश्वरा तू आपलं वर्धस्त दे आणि खरोखर प्रभू आत्म्याच्या द्वारे प्रभू परमेश्वर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांना वेगवेगळ्या प्रभू परमेश्वर खरोखर लोकांची भेटीगाठी होत असताना प्रभू त्यांना धैर्य, शक्ती दे, बळ दे प्रभू. सर्व थकवा, निराश, हताश गोष्टींपासून प्रभू त्यांचा बचाव कर आणि खरोखर प्रभू परमेश्वरा ज्या प्रकारे प्रभू त्यांना खरोखर तू निवडलेला आहे प्रभू परमेश्वरा त्या सेवा कार्याद्वारे प्रभू परमेश्वरा तू अधिक उंचावला जाशील असं तू कार्य कर. पुन्हा एकदा प्रभू त्यांच्या उपस्थितीसाठी आणि प्रभू त्यांच्या सेवा कार्यासाठी प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. ये प्रभू आम्ही पुन्हा एकदा इथून पुढचा वेळ काळ तुझ्या पवित्र हातामध्ये सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आपण प्रियानो सर्वजण उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेला म्हणून. पाळकसाहेब त्यानंतर आपल्याला शेवटचा आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले. आमचे रोजचे भाकरात मास दे आणि जसे आमच्या ऋणास्त सोडले आहेत तसेच आमच्या आम्हास सोड आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळाचीच आहेत. आमेन. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथे जमलेल्या सर्व लहान थोराबरोबर देवाच्या सर्व लेकरांबरोबर आत्तापासून सदा सर्व काळ असो. आमेन.